महाराजच नाही नाथ खेळ होणार पाठीला का उचलले काय अरे झटकून उचलायची माग फेकायची तुला आता मंदिरात गेलो तू कुठला कुठला हात मारायचा हा मारायचा मारतो तुम्ही हा मार लक्षात ठेव हो माणूस आहे पाहिजे त्या माणसं बॅग एक मिनिट ओयो यार बॅग कुठे माझी काय बॅग हा बॅग बघितली का माझी नाही कुणी आलं की इकडं दिसलं नाही आपण कोणाला येता जाताना नाही बघितलं लय महत्वाचे कागद हे राव त्याच्यामध्ये बघावं आता कुणी दिसणार झालं इथं आयला इथं तर कुणी आलं नव्हतं बॅग नेली कुणी माझ्यावली मग इथं तर नसेल ना नाही राव ह्याच्या सुद्धा तुमकड बघाव कुठं विचार घेतला डायरेक्ट तुझं काय झालं जाऊ दे बाबा तिकडे शाळेत तूच ना अरे देवीचं दर्शन घेऊन बघू आपल्या आयुष्यात काय काय घडते मला तर फक्त स्मार्ट काहीतरी भाऊ दर्शन करू तर बॅग नेली राव कोणतरी वाटाने बघितली कोणाकडे काय कलरची बॅग आहे अरे बापरे इथून हो ना भाऊ इथूनच गेली हो इथून शक्यच नाही इथून टाचणी पण हालत नाही आणि तुझी बॅग गेली राव भाऊ लय महत्वाचे कागदपत्र होते त्याच्यात काय करावं सुचना मला आता बॅग जाऊ सर कुठे गेलतास तू आम्हाला वरी बघू तिथं काय इथलाच आहे माहीत आहे माहीत बॅग आहे लॉट का चोर आहे बी रे मी तुझी बॅग आहे काही अरे तुझी बॅग आहे का माहीत बॅग आहे हा माहीत आहे भैया इकडे ही बघ तुझी बॅग आहे का तर अरे माझीच बॅग आहे ती बाबा माई बॅग आहे रे अरे मायावाली रे अरे माई बॅग आहे ती माई माझी असा ठोका टाकीने तुला दिवळ खेळ ना का माई बॅग आहे माई तुला दिसना का ती बघ बरं माई बॅग आहे सांग बरं त्यात काय ठेवलेलं आहे? थांब त्यात काय ठेवलेलं आहे? सांग ना मला. अरे काय ठेवलंय सांग ना. अरे थांब ऐकून तर घे ना तुझी बॅग आहे काही थांबा थांबा काय झालं? बॅग आहे काही हो. माई बॅग आहे. हो बरं सांगायच्या मध्ये कोणाकोणाचं ओळखीचं काय काय तर सांगा ना. एवढं मी लक्षात नाही काय ठेवली नाही तो नाही मी सांगतो ना काय तिच्यामध्ये काय सांगायच्या मध्ये चार्जर वही आहे पेन आहे पुन्हा शाळाचे जे कागद ठेवलेले तर बघ बरं आहे का ते बघ बरं बघ ना आहे का ते महेश बॅग आहे मोगापासून सांगा काय मागायचं नाही का बॅगीचं आपल्याला म्हणलेलं हे हे बघा भाऊ बघा हे चार्जर तुम्हाला सांगितलं होतं ना हे माझा पेन ही वही हा बघा काय दाखवू तुम्हाला मी अरे हे चोरच आहे ह्यो. हे बघा राव भाऊ ऐका तुमचं सांगितलं राव किती एकट्याला मला काही मिळत सुद्धा अरे नसतं आराम खरंच आराम खरंच पुन्हा नाही बोलतोय
अरे मी म्हणतोय काय मॅटर काय समजा मला हे म्हणतंय मै बॅग आहे ते म्हणतंय मै बॅग आहे महाराजाचं नाव सांगायला लागलं महाराजाने बॅग चोरलीच असते ठेवली कशाला असते काय मॅटर काय कळलं ए कालवा करू नका जास्त थांबा ती आल्याशी उलजेव लागणार नाही त्याला येऊ दे मग बुक काय बरोबर आहे बरोबर येऊ दे खरं सांग नाही त्या काय बुकीत दादा पाडेल दादा मी काय बॅग नाही चोरली मला काय मारायचंय मारा तुला कळत नाही का रे अरे काम धंदा कर ना चोऱ्या टाकी टाकून काय पोट भरतोस का तुला काम करायचं नाही का जेवणाच जरा चांगलं कर ना जरा इथं टाचणी पडली तरी कुठं गायब होत नाही आणि तू बॅग वगैरे चोरतोस अरे मग ह्याचं काम आहे ना चांगले संस्कार फिंस्कार तो आई वडिलांना लावले ना तुला हा काम वगैरे कर काहीतरी पुढं चालून पोटभर काय असं तू? चोरी आता वगैरे चोरी करत जाऊ करायला नकोस चल निघ आणि आता इथं यार थांब ना. तुम्हाला बोल नको त्यामुळे मार खाल्ला मी काय म्हणलास मग तो मार खाल्लास का? अरे मग हीच खरी खात्री असती माहिती का तुला. तू जवानच मी जवान आहे. तुला ह्याच्यामुळे मार खाऊ घातला बाबू की तुला कष्ट करावास काम करावास कुणाच तरी चाकरी करासून पोट भरावास. आज तो लग्न पण झालं नाही म्हणून तुला ही सवय मोडण्यासाठी त्या मंदिरात मीच बॅग चोरली होती बाबू आणि तुझ्या पायपी ठेवली होती. मग तुला जी मार पाळला ना मग इथून पुढं सुधार. आम्ही चोऱ्या माऱ्या केल्या कोणत्या गोष्टी केल्या आम्ही सोडून दिलंय बरं का. आणि तू मला जरी नाही बोललास तरी चालन पण हे असे काम घाण करू नको. घाण काम आहे. आज तू चोरी करशील उद्या मर्डर करशील उद्या डाका टाकशील आणि जेलमध्ये फाशी होईल. त्याच्यापेक्षा लग्न कर संसार चांगला कर काम चांगल्या मार्गाला लाग माहिती आहे का. म्हणून तुला मार खाऊ घातला वागा. पण तुला जरी नाही बोललास तरी अति चांगलं. पण तुला आदल घडली का नाही आणि सोट नको बोलते चालन पण सुधारलास का नाही तू. हा राम राम तुला बी राम चल जाय. नमस्कार. बघा आम्ही छोटासा एक प्रोग्राम केला होता की फ्रॉड. तर माझी एवढीच विनंती माझ्या भावाला बहिणीला वडिलांच्या माणसांना की जर आपण कुठेही जरी गेलो कुठेही जाऊ द्या गाव असो गवतर असो एखादा मंदिर असो एखाद्या पिकनिकला असो कुठेही जा पण आपापली वस्तू जपून ठेवणे ही काळाची गरज आहे. कारण का हे फ्रॉड लोक भोंदुगिरी महाराज असतील हे पॉकेटमारा असतील चोऱ्या करणारे असतील ह्याचा नेमच नाही आहे. कुठं केव्हा हात टाकतील कुठं हात मारतील ह्याचा भरवसा नाही. म्हणून आम्ही ह्या छोट्याशा प्रोग्राममधून आम्ही तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. एवढीच माझी विनंती की आपापल्या वस्तू सांभाळून. आणि पाठीमागं पण किती फ्रॉड केला तर ते लहान लहान लेकराला ते भोंदुगिरी महाराज झाले काळे कपडे तोंड बांधून त्याला उचललं त्याच्या किडण्या वगैरे काढल्या किती वाईट परिस्थिती आहे. म्हणून माझी एवढीच विनंती बाबा की आपापल्या वस्तू सांभाळून आणणं विश्वास मात्र मुळीच कुणावर ठेवू नका. नाही खरं कुठं खरं का नाही. आणि नक्कीच आमच्या महाराजांनी जसं सांगितले तसंच वागा. आणि ह्या व्हिडिओपासून तुम्हाला काहीतरी संदेश आमचा पोहोचण्यात एक समजा विचार आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचायचा आहे. आणि ह्या व्हिडिओला जर बघत असाल तर आणखीन जणांना सांगा. आणि हो लक्षात ठेवा बरं का जसे तुम्ही व्हिडिओ बघतात ना तसं लाईक पण करा आणि शेअर पण असा भडका होऊ द्या ना.